प्रदातारंदारिभ ऊर्जन्नो देहित्वे पादे चातुखपाले। पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका, सगळ्यांना नम्र विनंती आहे। मागच्या बाजूला रक्षातो काम तत्वना। मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया। बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे। हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा। सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका। पोलीस विभागाला सहकार्य करूया। मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये। आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा। आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया। मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा। इथून हळूहळू बाहेर पडूया। स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया। त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका। आपण अखेरचा निरोप या ठिकाणी दादांना दिलेला आहे। आपण जेथे आहात तेथूनच अंतदर्शन करून पाठीमागच्या तेथून परत जायचं आहे। कुठलाही भावनात्मक करून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण नोंद घ्यावी। पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नयेत। सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात। लोकांना आवाहन अंतदर्शनाला उभे राहिले या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहेत। प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट पद्धतीने आपापल्या घरी जातील। दादांनी आणून दिलेली शिस्त आणि शिकवण, संयम याचा ताळमेळ राखत आपण इन्सिडेंट फ्री परत जावं असं आवाहन। हे बघा, माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका। नम्र विनंती। पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया। वायुयाने रामामृतमते तां भस्मा तस्तु शरीराम। बीपीच्या प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट मधून नागरिक जाते। नागरिकांनी शांततेत देवा शंखचक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष सर्वदा। शांति शांति
सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. व्हीपी प्रशासनाने सर्व गेट ओपन करायचे. सर्वांनी मागच्या बाजूने जायचंय. हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका, विनंती आहे. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्लीज पाठवू नका. चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका, पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अरविंद कॅमेरे खाली घे. इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती आहे की आता वरती कोणालाही सोडू नका. आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते, सगळ्या विनंती आहे. काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे. आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे, जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा. ती मागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका, रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका, 12 गेट्सवर रेलू नका, कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत. त्यांना प्लीज सहकार्य करा. 12 गेट्स रेलू नका. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आले चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे. बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे. इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया. आपलं प्रेम अतुलनीय आहे, आम्हाला माहिती आहे, आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे. याची जाणीव आम्हाला आहे. एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे. चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. सबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात.
नम्रपूर्वक विनंती आहे. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं. हे बघा, माझी पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे, मागे मुख्य गेट आहे, साईडला दोन दोन छोटे गेट आहे, बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा. मागच्या बाजूने बाहेर पडा. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा. गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतायत. त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा. संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP आलेले होते ते देखील आता बाहेर पडतायत. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा. सगळे VVIP कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावं. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका, जेणेकरून पुन्हा या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. हा दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण, यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. अखेर अजितदादा अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांच्यावरचे अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. मंत्रोच्चाराच्या घोषात हे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली आहे. आपण बघतोय की चितेच्या शेजारी त्यांचे सगळे राजकीय सहकारी उभे आहेत. त्यामध्ये आपल्याला अनंत परांजपे दिसत आहेत, रुपाली चाकणकर दिसत आहेत, इतरही महत्त्वाचे नेते दिसत आहेत ज्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली आहे. अजित पवारांसोबत 2 ते 3 दशकांचा या प्रत्येक नेत्याचा राजकीय प्रवास राहिला आहे. आज चितेला अग्नी दिल्यानंतर या प्रत्येकाच्याच डोळ्यासमोरून त्या जुन्या आठवणी तरळून गेलेल्या आहेत. अजित पवारांच्या सोबतच्या आठवणी आहेत त्या, आणि त्या आठवणींना अखेर त्यांनी अश्रूंच्या वाट मोकळी करून दिलेली आहे. अनेक जण कालपासून धाय मोकलून रडतायत, कारण अजित पवारांची अशी ही एक्झिट अनेकांना रुचलेली नाहीये, पटलेली नाहीये. अजूनही मन मान्य करायला तयार होत नाहीये. या दुर्घटनेनंतर अजित पवार हे आपल्यातनं कायमचे जातील याची सुतराम कोणाला कल्पना नव्हती. अजित पवार हे पुन्हा एकदा भेटतील, आपल्याशी बोलतील अशी अनेकांना आशा होती. अनेक कामं त्यांना मार्गी लावायची होती. अनेक गोष्टींबद्दल, विकासात्मक कामांसंदर्भात त्यांनी चर्चा केलेली होती. मात्र ते सगळे शब्द तसेच राहिले, अपुरे राहिले, आणि त्यामुळेच इथे उपस्थित असणारे हे सगळे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे असे अनेक जण, अनेक नेते आज आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत आहेत. अजित पवारांची अकाली एक्झिट झाली असं म्हणावं लागेल, कारण आता त्यांच्या राजकारणाचा चढता काळ होता. ऐन उमेदीच्या काळात, म्हणजे राजकीयदृष्ट्या 50 ते 75 हे वय ऐन उमेदीचं मानलं जातं. या वयात असताना अजित पवार
आत्ता कुठे त्यांना पूर्णतः सूत्र त्यांच्या पक्षाची त्यांच्या हाती आली होती आणि दमदार वाटचाल पुढे अपेक्षित असताना अचानक त्यांचं जाणं हे प्रत्येकासाठी धक्कादायक आहे. राजकीय कार्यकर्ते, राजकीय सहकारी हे तर या धक्क्यातून सावरत आहेत, मात्र त्यांच्यासोबत जवळपास 4 दशकं त्यांचा राजकीय प्रवास जवळून पाहणाऱ्या बारामतीकरांच्या मनाला सुद्धा प्रचंड वेदना होत आहेत. ज्या अजित पवारांनी या बारामतीला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचं ठरवलं होतं, विडा उचलला होता, त्या अजित पवारांनी आता या बारामतीमधून अखेरचा निरोप घेतलेला आहे. हे अजित पवार पुन्हा आपल्याला केव्हाच दिसणार नाहीत ही जाणीव इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे. VVIPंचा ताफा आता विमानतळाकडे रवाना होताना दिसतोय. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या गाड्यांचा हा ताफा आहे. विमानतळाकडे जातानाचा हा ताफा. रस्त्याच्या दुतर्फा बारामतीकर आणि अजित पवारांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आहे. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देऊन घरी परतत असताना प्रत्येकाच्या मनात आठवणी दाटल्यात अजित पवारांसोबतच्या. आणि बारामतीला पोरकं करून चाललेले आहेत अजित पवार, अशा भावना अनेकांनी बोलून दाखवल्या. आणि केवळ बारामती पोरकी झाली असं नव्हे तर पालकमंत्री म्हणून बीड सुद्धा पोरकं झाल्या अशी भावना व्यक्त होती. महाजन आपल्या सोबत आहे. गिरीश भाऊ, अजित पवार परवापर्यंत कॅबिनेटमध्ये तुम्ही मांडी लावून बसत होतात, अनंतात विलीन झालेले आहे. किती मोठी हानी राजकीय क्षेत्राची झालेली आहे? अजूनही विश्वास बसत नाहीये. असं वाटतं काहीतरी स्वप्न असेल, जाग येईल, कुठेतरी उठवेल, पण ही वस्तुस्थिती आहे. अतिशय म्हणजे खूप मोठं दुःख ज्यावेळेला बातमी कळाली त्यावेळेला मला या ठिकाणी झालं. आणि आपण तर त्याबद्दल काय बोलावं, काय दुःख व्यक्त करा. म्हणजे परवा ही घटना व्हायच्याच 1 दिवस आधी दुपारी 12 तास आधी या ठिकाणी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये दादा, आम्ही सगळे एकत्र होतो. दादांनी आल्याबरोबर जी माझी टांग ओढायला सुरुवात केली की मी तुम्हाला सांगू शकेन, तुम्ही कोणत्याही मंत्र्यांना विचारा, अधिकाऱ्यांना विचारा, कशा पद्धतीने दादा मला त्या दिवशी चिडवत होते, माझी मजा घेत होते, कसे माझ्याबद्दल बोलत होते, हे आपण सगळ्यांना कोणाला विचारा. दादा मजा घेणं किंवा दादांचं परखड बोलणं, 2 गोष्टीसाठी दादा प्रसिद्ध होते. या दोन्हीपैकी कुठली एखादी आठवण तुमच्याकडे दादांची आहे का? दादा, मी सांगेन, मी दिसलो की दादांना उत्स्फूर्त म्हणजे अगदी त्यांना म्हणजे हसूच फुटायचं. ते असे कधी स्तब्ध राहू शकत नव्हते, परखड जरी असले, पण मी भेटल्यावर त्यांना काही ना काही मला बोलायचं, टोमणे मारायचे, माझी मजा घ्यायची, त्याशिवाय ते काही करत नव्हते. अतिशय स्नेहाचे संबंध माझे आणि दादांचे होते. 95 ते 35 वर्ष झाले दादा आणि मी विधानसभेमध्ये आम्ही दोघे सोबत होतो. पण आज असे अचानक वेळ चुकवून, खरं म्हणजे दादा वेळेचे खूप पाबंद होते, पण ही वेळ त्यांनी का आणली, का ते निघून गेले, हे सगळं कोडं आहे. खरं म्हणजे खूप मोठी हानी महाराष्ट्राची, सहकार क्षेत्राची, राज्याची या ठिकाणी झालेली. गिरीश महाजन यांची भावना आहे. खरं तर गिरीश महाजन यांनी सांगितलं त्याप्रमाणे गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यातला कलगीतुरा म्हटलं तर गमतीशीर संवाद उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. मग ते अधिवेशन असो, कुठलंही राजकीय व्यासपीठ असो, एखादी सभा असो, अजित पवार आवर्जून गिरीश महाजन यांची मस्करी करायचे, जाहीरपणे मस्करी करायची आणि त्याला तितकीच दिलदारपणे गिरीश महाजन सुद्धा दाद द्यायचे. त्यांनी आता सांगितलं की मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा माझी खिचाई सुरू केली होती, मस्करी सुरू केली होती आणि कोणत्या शब्दात ते मला बोलत होते ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, मात्र सर्व मंत्री याचे साक्षीदार होते. अजित पवार आणि गिरीश महाजन यांचं हे नातं, अशाच पद्धतीचं नातं प्रत्येक नेत्यासोबत त्यांनी जपलं. प्रत्येकासोबत एक वेगळा अनुभव असेल, प्रत्येकासोबतच्या वेगळ्या आठवणी असतील. प्रत्येकाला आज त्या आठवणी दाटून येत आहेत आणि अश्रुवाटे बाहेर पडत आहेत. जय पवार आणि पार्थ पवार यांनी अखेरचा दंडवत इथे जमलेल्या सगळ्या या जनतेला केलेला आहे. कारण याच आपल्या वडिलांच्या प्रेमापोटी जमलेला हा जनसमुदाय, जनसागर येत्या काळामध्ये खचितच पाहायला मिळेल. या सगळ्यांचे आभार त्यांनी मानलेले आहेत. एक शिस्त पाळणं खरं तर अशा प्रसंगी गरजेचं असतं आणि ती शिस्त पाळण्याचा प्रयत्न इथल्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे. वारंवार सूचना दिल्या जात होत्या, मात्र त्या सूचनांचं पालन सुद्धा झालेलं आहे. आणि दुसरीकडे आपण बघतोय अतिशय वक्तशीर असणारे असे हे अजित पवार असे अचानक का गेले, वेळ न सांगता, वेळ न पाळता का गेले, असा सवालच एकीकडे अनेक नेते उपस्थित करतायत. अजित पवार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुळातच अगदी वेळेमध्ये मंत्रालयात पोहोचणार किंवा अगदी बारामतीमध्ये जरी सभा असतील, जनसमुदाय एकत्रित भेटणार असेल तरी सुद्धा त्या जनता दरबारामध्ये सुद्धा अतिशय वेळेत ते हजर असत आणि प्रत्येक कागद त्यांच्यापर्यंत पोहोचलेला तो वाचून काढत असत.
त्याचं काम होणार की नाही हे स्पष्टपणे त्याच वेळेला ते सांगत असत. कोणताही मुलाहिजा ते मनामध्ये धरत नसेत. समोरच्याला काय वाटेल असा भाव न ठेवता तिथल्या तिथे ते उत्तर देत असत आणि त्यामुळेच त्यांचा हा परखडपणा अनेकांना आवडत असे. उगाच घुमवून फिरवून सांगणं, करू बघू अशी त्यांची वृत्ती नव्हती. होत असेल तर स्पष्टपणे सांगणं हीच त्यांची वृत्ती आणि नाही हे सुद्धा ते स्पष्टपणे सांगायचे आणि म्हणूनच निडर अशा स्वरूपाचा हा नेता होता. अनेकदा भाषणांमधनं बोलत असताना आपल्या या शब्दांचा काही चुकीचा वापर होणार नाही ना याची सुद्धा त्यांनी तमा बाळगली नाही आणि अगदी सहज ओघवत्या शैलीमध्ये बोलणं, मिश्किल बोलणं, वेळ प्रसंगी दरडावणं हे सगळ्या जे महत्त्वाचे पैलू एखाद्या नेत्यामध्ये अपेक्षित असतात ते सगळे पैलू अजित पवार यांच्यामध्ये होते आणि आज ते सगळ्यांना सोडून अर्थातच पोरकं करून गेलेत. त्यांचे 2 वारस पार्थ पवार आणि जय पवार उपस्थितांना अभिवादन करताना दिसत आहेत, शांततेचं आवाहन करतायत. दोघांचीही राजकीय कारकीर्द पुढच्या काळात कशी बहरेल ते पाहूच आपण. मात्र पार्थ पवार यांनी यापूर्वी सुद्धा राजकीय अनुभव घेतलेला एक लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली आहे. दुर्दैवाने त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तर जय पवार यांनी अजूनही राजकीय वाटचाल सुरू केलेली नाही आहे, पण दोघेही व्यवसायात चांगलेच स्थिरावलेले आहेत. अजित पवार यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करतानाच इतरही आपल्या सहकाऱ्यांचा कायम विचार केला. अनेकदा इतर सहकाऱ्यांना कुटुंबाच्या तुलनेत अधिक प्राधान्य दिलं. त्यांनी खंत व्यक्त केली होती की या दोन्ही मुलांची राजकीय कारकीर्द मला अपेक्षित मी सुरू करू शकलो नाही अशी अनेकदा त्यांनी खंत व्यक्त केली होती खाजगीमध्ये बोलताना अनेक सहकाऱ्यांसोबत किंवा काही ज्येष्ठ पत्रकारांसोबत. त्या अनुषंगानं आता या दोन्ही त्यांच्या राजकीय वारसांचा पुढचा राजकीय प्रवास कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. विशेषतः अजित पवार नसताना त्यांची राजकीय वाटचाल कशी असणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. अर्थात दोघेही सक्षम आहेत, व्यवसाय त्यांनी उत्तमरित्या सांभाळलेला आहे. मात्र आता त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुनेत्रा पवार आतापर्यंत गृहिणी म्हणून समोर आल्या होत्या, अजित पवारांच्या सहचरणी म्हणून समोर आल्या होत्या. मात्र गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी राजकीय भूमिकेतून आता वाटचाल सुरू केलेली आहे. खासदार म्हणून त्या सध्या दिल्लीत कार्यरत आहेत. अजित पवारांचे राजकीय वारस पुढचे हे 3 आहेत, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार. पुढच्या काळात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे आपलं लक्ष असेलच. ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीची आणि दुसरीकडे आपण पाहतोय चिता आता पूर्णतः पेटलेली आहे आणि अजित पवार अनंतात विलीन झालेले आहेत. एकीकडे आपण बघतो की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पंचत्वात विलीन होणं हे अर्थातच वैदिक धर्मानुसार गरजेचं आणि त्याप्रमाणे ही चिता पेटलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीचं काय असा सवाल अनेकदा उपस्थित होतोय. राष्ट्रवादीला पोरकं करून गेलेले आहेत अशा स्वरूपाच्या काही भावना सुद्धा समोर आलेल्या होत्या. मात्र अर्थातच ज्यांचं बोट धरून ते राजकारणात उतरले ते त्यांचे काका शरद पवार हे आजही अतिशय ज्याला आपण म्हणूयात ठामपणे उभे आहेत आणि राजकीय पटलावरती जिथे जिथे शक्य असेल तिथे आपली एक मजबूती, आपली एक ताकद ते दाखवून देत असतात. येत्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या आता आपण गेल्या काही काळात बघितलं होतं विनोद की विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत होत्या आणि या सगळ्यामध्ये घडलेली ही घटना प्रचंड धक्कादायक अशा स्वरूपाची आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे येत्या काळात काय असा सवाल उपस्थित होतोय. अनेकांना पोरकं करून गेलेले आहेत अशा भावना या व्यक्त केलेल्या आहेत. आमचं छत्रच हरपलं अशी भावना सुद्धा अनेकांनी व्यक्त केली होती आणि जो उमेदीचा काळ जसा वारंवार आपण उल्लेख केलेला आहे की हा उमेदीचा काळ होता आणि त्याच काळात ऐन भरामध्ये असतानाच त्यांची ही अशी अकाली एक्झिट झाली आहे. त्यांच्या या जाण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही राजकीय प्रश्न आहेत की आता यापुढे पक्षाचं काय, दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काय, त्यांच्या राजकीय वारसांचं पुढे काय होणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट नव्यानं मांडावा लागणार आहे का. अजित पवारांचं असणं आणि अजित पवारांचं नसणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. अजित पवार असताना ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण होतं त्याच पद्धतीनं ते पुढे राहील का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. पण त्याचबरोबर अजित पवार नसताना अजित पवारांच्या पक्षामध्ये काय घडामोडी घडतात पुढच्या काळात तेही पाहणं महत्त्वाचं असेल. आणि विशेषतः शरद पवार हे वृद्ध झालेले आहेत. त्यांनी राजकीय संन्यासाचे संकेत यापूर्वीच दिलेले आहेत. ज्या वेळेला त्यांना राजकीय भूमिकेबद्दल विचारलं गेलं त्यावेळेला आता पुढची पिढी काय ते ठरवेल, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे पुढे काय ते ठरवतील अशा स्वरूपाची उत्तरं त्यांनी दिली होती. त्यामुळे पुढच्या काळात शरद पवार हे सक्रिय राहणार की राजकीय संन्यास त्यांनी घेण्याचा जो विचार त्यांच्या मनात पक्का केला आहे त्या विचारावर ते ठाम राहतील. अर्थात
एप्रिलमध्ये याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, कारण एप्रिलपर्यंत त्यांची राज्यसभेची मुदत आहे आणि एप्रिलमध्ये राज्यसभेची मुदत संपल्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि विशेषतः 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची किंवा एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, ती प्रक्रिया पुढे कशा पद्धतीनं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन तर झालेलं आहेच, दोन्हीकडच्या नेत्यांच्या भूमिका सुद्धा पुरेशा स्पष्ट झालेल्या आहेत. जवळपास निश्चित आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, पण आता पुढच्या काळात काही कायदेशीर अडचणी यामध्ये उद्भवतील का ते पाहणंही महत्त्वाचं असेल. आणि अजित पवार असताना विलिनीकरण होणं आणि अजित पवार नसताना विलिनीकरण होणं यामध्ये खूप फरक आहे, त्यामुळे कशा पद्धतीनं पुढच्या घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे. नक्कीच. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य, त्याचबरोबरीनं आज पुण्याचे पालकमंत्री हरपलेले आहेत. पुणे शहरावरती सुद्धा शोककळा आहे, कारण पुणे खास करून पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास आपण पाहतो आहोत, जी गगनचुंबी इमारती असतील किंवा ज्या पद्धतीची तिथे डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे, त्या विकासाला प्रामुख्यानं जो हातभार लावलेला होता तो अजित पवार यांनीच लावलेला होता. जसं यापूर्वी म्हटलं, अगदी छोटेसे छबडे असतील किंवा छोट्या टपऱ्या असतील तिथपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत अशा सगळ्यांना हात देण्याचं काम, उभारी देण्याचं काम, वाढवण्याचं काम हे अजित पवार करत राहिले. आणि त्यामुळेच हा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करण्याचं त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी काही अर्थानं पूर्ण केलं असं म्हणता येईल. कारण पिंपरी चिंचवड, औंध किंवा हा संपूर्ण जो परिसर आहे, ज्या परिसरामध्ये विकास झपाट्यानं झालेला होता, कमी काळामध्ये झालेला हा विकास, त्याचं प्रमुख कारण हे अजित पवारच आहेत. हे वारंवार सांगितलं जातं, अधोरेखित केलं जातं आणि अनेक उद्योजक त्यामुळे त्यांच्याशी जोडले गेलेले होते. आज मात्र त्यांनी या सगळ्यांना स्फोरक केलेलं आहे. इतकंच नाही तर अगदी बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते, त्यामुळे बीडला सुद्धा ते पोरकं करून गेलेले आहेत. बीडची बारामती करणार हा त्यांचा शब्द होता. आणि बीड वासियांशी संवाद साधत असताना मी सांगतोय त्या सूचनांकडे आवर्जून लक्ष द्या असं ते अगदी दरडावून सांगत असत. आज मात्र ही भावना बीडवासियांच्या आणि बारामतीकरांच्या मनात आहे. अजित पवारांनी जशी माणसं जोडली, त्याचबरोबर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक माणसांच्या, अनेक त्यांच्या सेवकांच्याही आठवणी आहेत. त्यांचे चालक शामराव मनवे यांच्याशी काल आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी जेव्हा बातचीत केली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार खरं तर गाडीनं जाणार होते पुण्याला, पण त्यात खूप वेळ जाईल ही बाब लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी असा निर्णय घेतला की 6 सभा आहेत, त्यामुळे लवकर जाण्यासाठी विमान घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी मनवेंना असा निरोप दिला की तू गाडी घेऊन पुढे निघ, मी तुला बारामतीची सभा आटपून भेटतो असं त्यांनी सांगितलं होतं. पण ही भेट काही झालीच नाही. आणि ही भेट या प्रसंगाबद्दल सांगताना, या संवादाबद्दल सांगताना मनवेंना काल अश्रू अनावर होत होते. होत्याचं नव्हतं कसं होतं, म्हणजे अचानक हसता खेळता माणूस आपल्यातून निघून जातो, त्यावेळेला नेमकी काय भावना मनात दाटत असेल हे मनवेंकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. अजित पवारांचे असे अनेक किस्से, अशा अनेक आठवणी इथल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. अगदी. आणि गावखेड्यातनं आलेले अनेक त्यांच्याकडे काम करणारे असे लोक आहेत ज्यांची जीवाभावाचं नातं आहे. कारण अगदी स्वतःहून अजित पवार विचारपूस करतात, जेवलास का, खाल्लं का, हे मायेनं विचारणारा व्यक्ती, इतक्या मोठ्या पदावरती असूनही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणारा व्यक्ती, ही जी बाब आहे ही अनेकांना अक्षरशः भावायची. आणि म्हणूनच अजित पवार हे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे असं नेतृत्व होतं, जे दम पण भरायचं मात्र तितकंच प्रेमही करायचं. आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर हा अक्षरशः नितांत होता, कायम होता. आणि मुळातच प्रशासकीय त्यांची पकड तेवढीच मजबूत असल्यामुळे राजकारणात सुद्धा त्यांचा दबदबा कायम होता. त्यांच्या शब्दाला तितकाच मान होता. शब्दाचा पक्का असलेला माणूस हा दिलेला वादा पूर्ण करणार याची पूर्ण खात्री ही या सर्वसामान्य नागरिकांना असल्यामुळे बारामतीकर जेव्हा जेव्हा अजित पवार बारामतीत यायचे तेव्हा आवर्जून त्यांना भेटायचे, आपल्या समस्या सोडून घेण्याचं काम ते तिथे करत असत. अजित पवारांचा वावर हा कुठल्याही वयोगटापुरता मर्यादित नव्हता, म्हणजे लहान थोर अबाल वृद्ध सगळ्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 2 उदाहरणं आवर्जून द्यावी लागतील. काल एक व्हिडिओ व्हायरल होतोय, हसन मुश्रीफ यांच्या नातीचा व्हिडिओ आहे तो. एका सभेदरम्यान हसन मुश्रीफ यांची नात अजित पवारांशी बोलत हसत खेळत तिथं वावरताना दिसते. अजित पवार तिच्याशी काहीतरी गमतीशीर संवाद करतायत, त्यानंतर ती रुसल्यासारखं दाखवते, पुन्हा मागे येते, असा तो सगळा संवाद होता. आणि अजित पवारांच्या जाण्याच्या बातमीनंतर तिची काय भावना झाली असेल ते सुद्धा दाखवणारा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. ती रडत होती. आणि दुसरा एक प्रसंग म्हणजे आज सकाळी ज्यावेळेला आपले प्रतिनिधी एका महिलेसोबत बोलत होते, साधारण 50 ते 60च्या वयोगटातली ही महिला होती, त्या महिलेचे शब्द होते की
अजित पवार यांच्या गावचीच मी आहे आणि अजित पवारांनी आत्तापर्यंत आमच्या खाण्यापिण्याची, लेण्याची आणि सर्वाचीच जबाबदारी कशी स्वीकारली होती ते ती सांगत होती. संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी, त्यांनी हा संवाद केला होता. आपण तो संवाद पाहूयात, काय नेमकं घडलं होतं.